एक बोलायचं राहून गेला, एकदम मस्त वाटतात कारण दात एकदम चमकतात. मग आता चालू केलं. तुम्हाला वाटलेलं मी येणार? त्यांना 2 वेळेस फोन आला, ते बाबूनं फोन केलाय, तू बाहेरच बस. 8,000 रुपये तुम्हाला लागणार. अजून 4 दिवस बाकी आहेत. 4 दिवसात तुमचं पूर्ण दाताचं क्लिअर होऊन जाणार. आता त्यांनी फक्त माप घेतलं असेल ना, ते त्यांनी सांगितलं मला. उद्या परत तुम्हाला यावं लागणार आणि मग ते आता जे पण जे पैशांचं असेल ते आपण करू. हा, रेल्वे गाडीतून जाऊया आपण. नाही, या बसा, काय काळजी नाही. किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला? जास्त त्यांना माहिती नाही त्यांच्यासमोर किती वर्ष झाले. तुमचं नाही, सगळ्यांच, सगळ्या माणसांचा प्रॉब्लेम आहे. आता लग्नाची तारीख विचारा. लग्नाची तारीख माहिती. मी तुम्हाला कॉल करतो. तुमचं नाव निघणार की मुलांनी जवळ केलं नाही, पण ह्या माणसाने जवळ केलं. तुमचा फोटो एक मला द्या. केली त्यानं आले, जेवण केलं, जेवण करा, हे करा. त्यानं एवढं बोललं. आई बाप्पा अशा बसून पण आमच्यावर त्याचा आभार मानलेला आहे. पण आमचा बी त्याचं चांगलं हो म्हणून आमची बी अपेक्षा आहे. त्याचं चांगलं हो एवढंच आमची अपेक्षा आहे. आम्हाला काय नाही. धन्यवाद, धन्यवाद. तुम्ही एवढे बोलले माझ्यासाठी, भरून आलं मला. काय न्यायचं नाही. आपण किती धन संपदा जरी कमवली तरी काय जाग्याला ठेवून आला. देवाची चाललं आपलं, आईच्या पोटी आला तसंच चाललं. तुम्हाला आशीर्वाद आणि तुम्हाला देवानं राजा करावा, तुम्हाला आयुष्या भेटावं. थोडंसं दुखणार वगैरे तर पण काढू नका ते. हा, आता बरोबर आहे ना? काय दुखतंय तुम्हाला आता? काय दुखत नाही काय? हे तुमच्यासाठी, हे तुमच्यासाठी. खुश खुश. धन्यवाद. एक बोलायचं राहून गेला, एकदम मस्त वाटतात कारण दात एकदम चमकतात.